शादाब तांबोळीच्या कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुस्लिम समाजाचा एल्गार मोर्चा. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील उगाव परिसरात बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शादाब रज्जाक तांबोळी, वय अंदाजे 25 वर्ष, हा दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी उगाव इथून बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा काहीच ठाव ठिकाणा लागत नव्हता. दरम्यान काही दिवसांनी परसूल शिवारातील एका छोट्या पुलाखाली पाण्यात शादाबचा मृतदेह आढळून आला. ही माहिती समोर येताच उगाव व परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासानुसार मृत्यू संशयास्पद असल्याने घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ व मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज निफाड येथे मोठे आंदोलन करण्यात आले. शादाबला न्याय मिळावा यासाठी विविध घोषणाबाजी करत आंदोलकांनी बॅनरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. निफाड पोलीस स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव व समाजातील विविध घटकांचे कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलकांच्या वतीने पोलीस निरीक्षक पी.आय. गुरव साहेब यांना निवेदन देण्यात आले. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी तसेच तपास जलद गतीने पूर्ण करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी पी.आय. गुरव यांनी आंदोलकांशी संवाद साधत प्रकरणाचे गांभीर्याने दखल घेतली असून तपास सुरू आहे. दोषींना लवकरात लवकर अटक करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन निवेदन देऊन शांततेत स्थगित करण्यात आले. या प्रकरणाचा तपास वेगाने करून शादाब तांबोळी याला न्याय मिळावा अशी अपेक्षा संपूर्ण परिसरातून व्यक्त होत आहे. यावेळी ॲडव्होकेट तौसिफ मंसुरी, मिरानभाई पठाण, शेहजादभाई पठाण, तन्वीरभाई तांबोळी, अब्दुलभाई शेख, बिलालभाई तांबोळी, वसीम तांबोळी, शादाब शेख, आसिफभाई मंसुरी, वाहिदभाई शेख, फकूभाई मणियार, आरिफ मंसुरी, तौसिफभाई राजे, तौसिफभाई शेख, सरवर मुलानी, युसुफ तांबोळी उपस्थित होते. वृत्तसंकलन रफिक शेख, निफाड.